सोलापुरातील दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। सोलापूर शहरातील नागरिकांना वाढत्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक विभागाने एक निर्णय घेतला आहे। वाहतूक विभागाने शहरातील सिग्नलची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सलग सुरू ठेवण्याचं ठरवलं आहे। यापूर्वी दुपारी 12 ते 4 या वेळेत सिग्नल बंद ठेवण्यात येत होते, मात्र आता वाहतुकीचे नियमन अधिक चोखपणे करता यावे म्हणून ही वेळ वाढवण्यात आली आहे। शहरातील 12 प्रमुख चौकांमध्ये महावीर चौक, पत्रकार भवन, आसरा चौक, गांधीनगर, डफरीन चौक, संत तुकाराम चौक, सरस्वती चौक, सिव्हिल चौक, आम्रपाली चौक, शांती चौक, बोरामणी नाका चौक आणि महालक्ष्मी मंदिर येथे सिग्नल सुरू आहेत। मात्र गुरुनानक चौक, महिला हॉस्पिटल, रंगभवन चौक, वोडाफोन गॅलरी, भैया चौक, 70 फूट चौक, मार्केट यार्ड चौक आणि विको प्रोसेस या चौकांमधील सिग्नल तांत्रिक बिघाडामुळे किंवा गरज नसल्याने सध्या बंद आहेत। दरम्यान सोलापूर शहराच्या रस्त्यांवरून दररोज 7 ते 8 लाख वाहने ये जा करतात। शहरातील रिक्षांची संख्या 18,300 तर दुचाकींची संख्या 10 लाखांच्या वर आहे। पार्किंगसाठी पुरेशी जागा नसल्याने अनेक रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी केलेली दिसतात, ज्यामुळे वाहतुकीचा बोजा अधिकच वाढला आहे। वाहतूक विभागाने घेतलेल्या या उपाययोजनांमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल अशी अपेक्षा आहे।